हाड वैद्य डोंगरगाव येथील भिकनदादा निकम व मीराबाई भिका निकम यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप. धुळे जिल्ह्यातील डोंगरगाव येथील हाडवैद्य भिकनदादा निकम व मीराबाई भिका निकम या गेल्या अनेक वर्षापासून 15 ते 16 वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहेत. गोरगरिबांच्या मुलांचे शैक्षणिक क्षेत्रात भरारी देण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. आजतागायत 15 वर्षापासून 503 मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च ते करीत आहेत. ज्यात या विद्यार्थ्यांची फी भरणे, शैक्षणिक साहित्य देणे, त्यांची काळजी घेणे अशा विविध समाजहित कार्य ते नियमित करीत असून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करीत आहेत. हाडवैद्याच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करीत असून त्या उदरनिर्वाहाच्या पैशातून विद्यार्थ्यांना ते दत्तक घेऊन त्यांना शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये या उद्देशाने कार्य करीत असून दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देत आहेत. शैक्षणिक साहित्य वाटप करीत असून ज्यात प्रामुख्याने वडणे येथील मुलीचे शिक्षण, शिरपूर येथील मुलांचा खर्च अशा विविध सर्वच विद्यार्थ्यांना सहकार्य करीत असतात. त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक 1 जुलै 2025 रोजी बाबडे येथील युवा बौद्धिशी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबडे ज्ञानेश्वर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देखील या ठिकाणी त्यांनी वह्या वाटप केल्या. तर दिनांक 1 जुलै 2025 रोजी डोंगरगाव, वाघाडी खुर्द, दापोरी, खलाणे, बाबडे अशा विविध खेड्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना दप्तर, पेन्सिल, बिस्किट, साबण, तेल, विद्यार्थ्यांना लागणारे सर्व साहित्य, शैक्षणिक साहित्य त्यांनी वाटप केले. तर या प्रसंगी या ठिकाणी डोंगरगाव सरपंच प्रकाश पाटील, डोंगरगाव हाडवैद्य भिकनदादा निकम, पत्नी मीराबाई निकम आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. माझे नाव भिकन ताराचंद निकम, राहणार आम्ही डोंगरगाव, हल्ली मुक्काम बोडगाव. माझे व्यवसाय नाडी वैद्यराज, हाडक्यांचे मणक्यांचे काम करतो आहे. त्याच्यातले जे बी मानधन भेटते त्याच्यातले दान करूनच टाकतो आहे. राहिलं थोडं बसलं तर ठीक आहे, नाहीतर नाही. आत्तापर्यंत यावर्षी माझ्याकडे 503 मुलांनी दत्तक घेतले. आदिवासी, पठाण वगैरे कोणी असतो त्याच्यानं सर्वांना माझ्याकडून जितकं प्रयत्न करील आणि माझ्याकडून जितकं होईल तितकं करू. आतापर्यंत कोणी बी माझ्याजवळ कोणी बी आलं तरी मी त्यांना 100% मदत करू. त्यांना संपूर्ण शिक्षणाचं बरोबर. ही खास करून माझी बहीण, ती पण फार सेविका आहे. तिला मी आमच्या गावाचे सरपंच प्रकाश पाटील यांनी सर्वांनी तिला पण 2 वेळा अहिल्यादेवी होलकर पुरस्कार भेटले आहे. गुजरातमध्ये पण तिला आपला तिथं पण अहिल्यादेवी होलकर पुरस्कार भेटले. गुजरातला